नेहा नेहा यस ओके. भारत माता की वंदे. या ठिकाणी पवित्र पोर्टल किंवा एकूणच नोकर भरतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ओबीसी समाजाचा त्या ठिकाणी रोष असणं स्वाभाविक आहे. त्याला कारण असं आहे की ज्या ठिकाणी पवित्र पोर्टल भरताना त्या ठिकाणी एक एसटी आणि ओपन, परंतु त्या ठिकाणी ओबीसी म्हणून तो स्ट्रोक म्हणजे ओबीसी म्हणून त्या ठिकाणी नोंद असायला पाहिजे. ती नोंद न झाल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या जागा ओबीसीच्या भरल्या जातील त्या पूर्ण महाराष्ट्रातल्या कॅटेगरी पूर्ण महाराष्ट्रामधून भरल्या जाणार आहे. स्थानिक जिल्हानिहाय जर समजा भरती केली गेली तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना ओबीसीना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. आणि जवळजवळ म्हणजे 1.5 ते 2 वर्षापासून हा त्या ठिकाणी जो प्रयत्न चालू आहे, या ठिकाणी ओबीसी उमेदवारांची जी भरती केली गेली ती भरती ही जी भरती केली गेली या भरतीमध्ये एक स्थानिक हा शब्द प्रयोग नसल्यामुळे त्या ठिकाणी, आणि दुसरं जी भरती केली गेली त्याच्यामध्ये कंत्राटी मानधन असा हा शब्द प्रयोग केला गेला. आणि त्यामुळे ओबीसी जे आपले कॅन्डिडेट आहे, जे आपलं शिक्षक वर्ग आहे, त्यांच्यामध्ये असंतोष पसरणं स्वाभाविक आहे. आणि आपण काय म्हणजे यांच्यासाठी मतदान करावं, काय मागणी करणार? नाही, ऑलरेडी आमची 18 तारखेला चीफ सेक्रेटरी आणि आदिवासी विकास मंत्री आणि यांच्याबरोबर ती बैठक आहे. त्या बैठकीमध्ये ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून 5 लोक त्या ठिकाणी येतील. त्या संदर्भामध्ये त्यांचा जो इश्यू जो आहे तो इश्यू त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मांडणी करेन आणि ते प्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा त्या चीफ सेक्रेटरीच्या कानावर घालून त्या ठिकाणी जे एजबार झालेले आहे, या एजबार झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या कशा पद्धतीने समायोजन करता येईल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करू. आणि दुसरं, स्थानिक ओबीसी म्हणून त्याची कशी भरती करता येईल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याची चर्चा करू. आपल्या ज्या आंदोलनामध्ये आमदार गावित भेट देऊन गेलेले आहेत, काय नेमकं आश्वासन मिळालेलं काय सर? आता त्यांनी आश्वासन दिले ते 18 तारखेला आपले चीफ सेक्रेटरी शिक्षण विभाग आमच्याशी भेट देत आहेत. आमचं एक शिष्टमंडळ तिकडे जाईल आणि आमची जे म्हणणं आहे की जे पवित्र पोर्टलद्वारे जी भरती चालू आहे त्याच्यामध्ये ओबीसीला जे 0% आरक्षण आहे या संदर्भात आम्ही आमचे प्रश्न तिकडे मांडणार आहोत. आणि आमची पहिली मागणी अशीच होती की हे सध्या जी भरती आहे त्यावर स्थगिती व्हावी आणि हा पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यावरनं निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे.